नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लॉज ऑफ मोशन या चॅप्टरमध्ये आज आपल्याला वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स याबद्दल शिकायचं आहे. आपल्याला माहीत आहे की जेव्हा एखाद्या बॉडीवरती फोर्स ॲक्ट होतं तेव्हा त्या ठिकाणी वर्क होतं. उदाहरणार्थ समजा एक व्यक्ती अशा पद्धतीने एक सुटकेस ओढत चाललेली आहे, तेव्हा ती व्यक्ती सुटकेस ओढते म्हणजे आपल्या हाताने त्या सुटकेसवरती त्या लगेजवरती फोर्स लावते आणि त्या फोर्समुळं त्या सुटकेसची मोशन होते. बघा या ठिकाणी फोर्स एका डायरेक्शनला लावलेला आहे आणि ती सुटकेस ग्राउंड सरफेसवरती हॉरिझॉन्टल डायरेक्शनला चाललेली आहे. या ठिकाणी जर समजा ती व्यक्ती फोर्स लावताना एक सारखं लावत असेल, फोर्स कमी जास्त करत नसेल, तर त्याला म्हणतात कॉन्स्टंट फोर्स. आणि कॉन्स्टंट फोर्स असेल तर त्या ठिकाणी वर्क कसं काढायचं ते सिम्पल आहे. वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स इज गिवन बाय, आणि त्याचा फॉर्म्युला असतो W इक्वल टू व्हेक्टर F डॉट व्हेक्टर S विच इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा. म्हणजे या ठिकाणी वेक्टर एफ इज द फोर्स, म्हणजे त्या व्यक्तीने त्या सुटकेसवरती लावलेलं ते फोर्स आहे. वेक्टर एस इज द डिस्प्लेसमेंट, ती सुटकेस त्या व्यक्तीनं ओढल्यामुळं फोर्स लावल्यामुळं ती सुटकेस पुढं किती जाते. हे जे फोर्स आहे ते एका डायरेक्शनला आहे. फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे, त्याला डायरेक्शन असते. त्याच वेळी ती सुटकेस पुढे जाते एका दिशेला हॉरिझॉन्टल डायरेक्शनला, त्यालाही डायरेक्शन असते. म्हणजे डिस्प्लेसमेंट ही सुद्धा क्वांटिटी वेक्टर आहे. म्हणजे फोर्समुळे डिस्प्लेसमेंट होतं आणि त्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट वेक्टर एफ डॉट वेक्टर एस म्हणजे ते असतं वर्क. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे, डिस्प्लेसमेंट ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे, परंतु त्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट केल्यानंतर आपल्याला जे वर्क मिळतं ती मात्र स्केलर क्वांटिटी असते. त्याला फक्त मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन नसते. आणि आपण शिकलोय स्केलर्स अँड व्हेक्टर्स या चॅप्टरमध्ये डॉट प्रॉडक्टच्या डेफिनेशननुसार वेक्टर एफ डॉट वेक्टर एस हे आपल्याला एफ एस कॉस थिटा अशा पद्धतीने लिहिता येईल. या ठिकाणी थिटा म्हणजे काय, तर व्हेक्टर एफ आणि व्हेक्टर एस या दोघांमधला तो अँगल आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये बघायचं म्हटलं तर सुटकेस ही हॉरिझॉन्टल डायरेक्शनला चाललेली आहे, परंतु ती व्यक्ती फोर्स लावताना हॉरिझॉन्टल डायरेक्शनला नाही तर थोडंसं असं तिरपल लावते काहीतरी अँगल करून हॉरिझॉन्टलशी, तेव्हा त्या दोघांमधला अँगल तो अँगल या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे इथं काय म्हटलंय, वेक्टर एस इज अ डिस्प्लेसमेंट अँड थिटा इज अँगल बिटवीन वेक्टर एफ अँड वेक्टर एस. आता ही फिगर बघा. म्हणजे या ठिकाणी कसं आहे की समजा हा एक ब्लॉक आहे किंवा एखादी वस्तू आहे आणि हे ग्राउंड सरफेस आहे. या ठिकाणी या डायरेक्शनला फोर्स लावला आपण अशा पद्धतीने, परंतु डिस्प्लेसमेंट समजा या डायरेक्शनला होत असेल तर त्या दोघांमधला अँगल, आणि अशा पद्धतीने जेव्हा मोशन होते म्हणजे डिस्प्लेसमेंट होतं त्या फोर्समुळं. आता हे फोर्स जर कॉन्स्टंट असेल, म्हणजे समजा ते फोर्स जर 100 न्यूटन असेल आणि ही वस्तू इथून तिथपर्यंत जाताना ते फोर्स बदलत नसेल, कमी जास्त होत नसेल, तर त्याला म्हणतात कॉन्स्टंट फोर्स. आणि त्यावेळी आपण या फॉर्म्युलाने वर्क काढू शकतो. फक्त आपल्याला त्या फोर्सची मॅग्निट्यूड माहिती असली पाहिजे. समजा 100 न्यूटन, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट माहिती पाहिजे किती झालं, 100 मीटर किंवा 200 मीटर काय असेल ते, आणि थिटा म्हणजे दोघांमधला अँगल. तर या फॉर्म्युलाने आपण वर्क काढू शकतो. ते खूप सोपं आहे. इथे बघा आता हे जे आहे हे डिस्प्लेसमेंट आहे. दिस फॉर्म्युला इज ॲप्लिकेबल इफ बोथ वेक्टर एफ अँड वेक्टर एस आर कॉन्स्टंट अँड फायनाईट. म्हणजे ते जर फायनाईट असेल म्हणजे मोजता येत असेल, ते जर इनफायनाईट असेल तर आपल्याला मोजता येणार नाही, किंवा इनफायनाइटिसिमली स्मॉल असेल, खूपच लहान असेल तर ते आपल्याला ते मोजता येणार नाही. ते फायनाईट पाहिजे, मोजता आलं पाहिजे. ते कॉन्स्टंट असेल, फायनाईट असेल डिस्प्लेसमेंट आणि फोर्स, तर त्यावेळी आपण या फॉर्म्युलाने वर्क काढू शकतो. दिस वर्क कॅन ऑल्सो बी डिटरमाइंड बाय ग्राफिकल मेथड. आपण ग्राफिकल मेथडने सुद्धा हे वर्क काढू शकतो. कसं, तर एक्स ॲक्सिसवरती डिस्प्लेसमेंट काढायचं, म्हणजे ह्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटपर्यंत किती झालं ते या ठिकाणी एक्स ॲक्सिसवरती दाखवायचं. जसं जसं डिस्प्लेसमेंट बदलेल तशा त्या एक्स ॲक्सिसवरच्या व्हॅल्यूज बदलतील, आणि जे फोर्स लावलेलं आहे ते वाय ॲक्सिसवरती दाखवायचं. आता फोर्स कसं आहे, कॉन्स्टंट आहे, परंतु ते फोर्स कॉन्स्टंट असलं तरी डिस्प्लेसमेंट वाढत जातं. म्हणजे ती व्यक्ती सुटकेस एका कॉन्स्टंट फोर्सनी समजा 100 न्यूटननी ओढत जाते, ती सुटकेस पुढं जाते आणि ते अंतर वाढत जातं, म्हणजे डिस्प्लेसमेंट वाढत जातं, परंतु फोर्स कॉन्स्टंट आहे.
म्हणून हा ग्राफ अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल आलेला आहे. जर हे फोर्स कॉन्स्टंट नसतं तर ही लाईन अशी हॉरिझॉन्टल आली नसती, ती एक्स ॲक्सिसला पॅरलल आली नसती, तर ती अशी लाईन खालीवर झाली असती जसं फोर्स बदलेल त्या पद्धतीने. मग या ठिकाणी समजा सुरुवातीचं डिस्प्लेसमेंट S1 होतं, म्हणजे या ठिकाणी जेव्हा तो ऑब्जेक्ट होता, म्हणजे ती व्यक्ती सुटकेस अगोदरपासूनच ओढत आणलेली आहे, परंतु समजा हा स्टार्टिंग पॉईंट आहे जिथून आपण डिस्प्लेसमेंट मोजायला सुरुवात केली. आता समजा स्टार्टिंग पॉईंटला डिस्प्लेसमेंट S1 होतं, अगोदरपासून कुठून तरी त्याने ती सुटकेस तिथपर्यंत आणलेली आहे, या ठिकाणी S1 होतं. नंतर तो पुढं पोहोचल्यानंतर काही विशिष्ट वेळानंतर त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट S2 झालं. ते डिस्प्लेसमेंट S2 या ठिकाणी आपण दाखवणार. त्या दोघांमधला डिफरन्स S2 मायनस S1 म्हणजे हे डिस्प्लेसमेंट S असणार आहे. त्या S1 पासून S2 पर्यंत जे डिस्प्लेसमेंट S होतं त्यासाठी हे फोर्स कॉन्स्टंट आहे. आणि मग ते जे वर्क असतं ते वर्क म्हणजे या ठिकाणी हा जो आपल्याला रेक्टँगल मिळतो, एरिया अंडर दिस ग्राफ, म्हणजे हे जे ब्ल्यू लाईन आपल्याला दिसते त्याच्या खाली ह्या दोन रेड लाईनच्या मध्ये आणि एक्स ॲक्सिसच्या मध्ये हा जो एरिया आपल्याला मिळतो तो एरिया कॅल्क्युलेट केला की आपल्याला वर्क मिळतं. परंतु जर हे फोर्स कॉन्स्टंट नसेल, म्हणजे ती व्यक्ती सुटकेस ओढताना एकसारख्या फोर्सनी ओढत नसेल, फोर्स कमी जास्त करत असेल, तर त्याला म्हणतात व्हेरिएबल फोर्स. मग त्यावेळी हा फॉर्म्युला आपल्याला वापरता येणार नाही, कारण फोर्स हे कॉन्स्टंट नाही. म्हणजे समजा ते फोर्स 50 न्यूटन, 100 न्यूटन, 150 न्यूटन, 200 न्यूटन, तेव्हा मग व्हॅल्यू घ्यायची काय, कारण वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट समजा एक फायनाईट आणि कॉन्स्टंट आहे, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, परंतु ते फोर्स जर कमी जास्त होत असेल तर नेमकी व्हॅल्यू घ्यायची काय हा प्रश्न पडतो. आणि म्हणून मग अशा वेळी व्हेरिएबल समजा फोर्स असेल, म्हणजे उदाहरणार्थ की एक्स ॲक्सिसवरती आपण डिस्प्लेसमेंट दाखवलं आणि वाय ॲक्सिसवरती आपण फोर्स दाखवलं, आणि हे जे फोर्स आहे जसं जसं डिस्प्लेसमेंट म्हणजे जसं जसं डिस्प्लेसमेंट होईल, म्हणजे ती व्यक्ती सुटकेस ओढत पुढं नेईल, तसं प्रत्येक पॉईंटला प्रत्येक वेगवेगळ्या डिस्प्लेसमेंटला वेगवेगळं फोर्स लावलेलं आहे, म्हणजे फोर्स हे व्हेरिएबल आहे. मग अशा वेळी वर्क कसं काढायचं, तर काय करायचं, सुरुवातीचं डिस्प्लेसमेंट S1 जेव्हा होतं तेव्हा त्या ठिकाणी समजा हे फोर्स होतं जे आपल्याला वाय ॲक्सिसवरती बघता येईल या ग्राफवरून. आणि काही वेळानंतर थोडं पुढं गेल्यानंतर डिस्प्लेसमेंट S2 होतं, आणि त्यावेळी समजा काहीतरी दुसरी एक व्हॅल्यू आहे फोर्स F2, आणि हे फोर्स S1 पासून S2 पर्यंत जाईपर्यंत एकसारखं बदललेलं आहे, कधी कमी कधी जास्त अशा पद्धतीने ते बदललेलं आहे. मग अशा वेळी आपल्याला वर्क कसं काढता येईल, तर सरळ फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असं घेता येणार नाही. हे डिस्प्लेसमेंट आपल्याला मोजता येईल S1 मायनस S2, परंतु त्याला मल्टिप्लाय करायचं फोर्सने, तर फोर्स काय कॉन्स्टंट नाही आहे, एकच व्हॅल्यू नाही आहे. मग कोणत्या व्हॅल्यूनी मल्टिप्लाय करणार, मग अशा वेळी काय करायचं, तर इंटिग्रेशनची मेथड यूज करायची. म्हणजे काय करायचं, तर S1 पासून S2 पर्यंत जाताना एक इन्फायनेटिसिमली स्मॉल डिस्प्लेसमेंट घ्यायचं, म्हणजे त्या प्रवासाच्या दरम्यान किंवा त्या डिस्प्लेसमेंटच्या दरम्यान एक छोटं डिस्प्लेसमेंट DS. जेव्हा आपण DS म्हणतो तेव्हा इन्फायनेटिसिमली स्मॉल डिस्प्लेसमेंट, याचा अर्थ असा होतो की ते डिस्प्लेसमेंट इतकं कमी आहे की ते जवळजवळ झिरो आहे, परंतु झिरो नाही, म्हणजे थोडक्यात ते खूप कमी आहे. आणि मग ते डिस्प्लेसमेंट इतकं कमी आहे की त्या ठिकाणी आपल्याला फोर्स बदलायला चान्सच मिळालेला नाही आहे, आणि त्या डिस्प्लेसमेंटसाठी फोर्स हे जवळजवळ कॉन्स्टंट आहे या ठिकाणी बघा ग्राफवरती. आणि मग त्या स्मॉल डिस्प्लेसमेंटसाठी वर्क काढणं सोपं आहे, कारण फोर्स कॉन्स्टंट आहे, ते बदललेलं नाही, ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहे. आणि मग त्यावेळी वर्क काय होईल, आता डिस्प्लेसमेंट खूप स्मॉल असल्यामुळं, व्हेरी व्हेरी स्मॉल असल्यामुळं वर्क जे होणार ते सुद्धा व्हेरी व्हेरी स्मॉल होणार, दॅट विल बी F इंटू DS. आता या ठिकाणी असं गृहीत धरू की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनला आहे आणि दोघांमध्ये अँगल 0 आहे आणि कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते, त्यामुळे या ठिकाणी कॉस थिटा आपण दाखवलेला नाहीये. तर हे फोर्स विच इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट अँड दिस DS इज इन्फायनेटिसिमली व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट. परंतु हे झालं वर्क स्मॉल फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट DS. परंतु या ठिकाणी डिस्प्लेसमेंट S1 पासून S2 पर्यंत आणि त्यासाठी फोर्स हे बदलते. मग वर्क कसं काढायचं, तर याचं इंटिग्रेशन घ्यायचं, टोटल वर्क डन W फॉर डिस्प्लेसमेंट S विच इज S2 मायनस S1
कॅन बी ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग अबव इक्वेशन. म्हणजे याचं इंटिग्रेशन जर आपण घेतलं अशा पद्धतीने, इंटिग्रेशन एफ डॉट डी एस अँड लोअर लिमिट इज S1, अपर लिमिट इज S2. कारण कमीत कमी डिस्प्लेसमेंट म्हणजे सुरुवातीचं डिस्प्लेसमेंट S1 होतं, ते इनिशियल लिमिट झालं. फायनल डिस्प्लेसमेंट इज S2 विच इज अपर लिमिट. आणि हे इंटिग्रेशन सॉल्व करून आपण S1 पासून S2 पर्यंत जाताना ह्या व्हेरिएबल फोर्सनी काय वर्क केलं ते काढता येतं. मेथड ऑफ इंटिग्रेशन इज ॲप्लिकेबल इफ exact way of variation in vector f with vector s is known and that function is integrable. आता याच्यामध्ये ही मर्यादा अशी आहे की हे फोर्स कसं बदलतं त्याची आपल्याला म्हणजे तो मार्ग किंवा एक्झॅक्ट वे ऑफ व्हेरिएशन म्हणजे ते कशा पद्धतीने नक्की बदलतं ते जर आपल्याला माहीत असेल डिस्प्लेसमेंटनुसार कसं बदलतं, तर रँडमली कसंही बदलत असेल तर या ठिकाणी ते वर्क करता येणार नाही. त्याचा काहीतरी एक त्यासाठी एक नियम असेल, काहीतरी एक लॉ असेल, कुठल्या तरी नियमाअंतर्गत कुठल्या तरी फॉर्म्युल्यानुसार डिस्प्लेसमेंटनुसार ते फोर्स बदलत असेल. किती डिस्प्लेसमेंटला किती फोर्स त्याचा एक विशिष्ट फॉर्म्युला असेल. ते जर आपल्याला माहीत असेल की कोणत्या डिस्प्लेसमेंटला किती फोर्स ते जर आपल्याला निश्चितपणे माहीत असेल तरच हे इंटिग्रेशन सोडवता येतं. अन्यथा हे फोर्स कसंही रँडमली बदलत असेल तर इंटिग्रेशन आपल्याला सोडवता येणार नाही. द एरिया अंडर द कर्व बिटवीन S1 and S2 also gives the work done W if the force axis नेसेसरीली स्टार्ट्स विथ 0. म्हणजे हा जो एरिया तुम्हाला दिसतो, हा जो कर्व दिसतोय बघा या ठिकाणी, ह्या कर्वच्या खाली एरिया अंडर द कर्व, एरिया बिटवीन दिस कर्व, दिस एक्स ॲक्सिस अँड दिस पॅरलल लाईन्स S1 अँड S2च्या ज्या दोन रेड पॅरलल लाईन्स आहेत आणि हा वरचा कर्व आणि हा एक्स ॲक्सिस याच्यामधला एरिया जर आपण कॅल्क्युलेट केला, एरिया काढताना या ठिकाणी फोर्स आपण काय स्केल घेतली ते पण विचारात घ्यावं लागेल. डिस्प्लेसमेंटची काय स्केल घेतली ते प्रॉपर स्केलचा यूज करून तो एरिया काढता येईल आणि तो एरिया म्हणजे त्या व्हेरिएबल फोर्सनी केलेलं वर्क असेल. फक्त या ठिकाणी जे फोर्स आपण घेणार आहोत वाय ॲक्सिसवरती ते इथून या ओरिजिनपासून म्हणजे जिथं एक्स आणि वाय ॲक्सिस एकमेकांना इंटरसेक्ट करतात ते फोर्स 0 पासून स्टार्ट व्हायला पाहिजे. डिस्प्लेसमेंट कितीपासूनही स्टार्ट होऊ द्या त्याचा काही फरक पडणार नाही, कारण या ठिकाणी डिस्प्लेसमेंटमधला तुम्ही डिफरन्स काढणार आहे. त्यामुळे डिस्प्लेसमेंट समजा 0 पासून स्टार्ट झालं काय किंवा 10 पासून स्टार्ट झालं काय किंवा 100 मीटरपासून स्टार्ट झालं काही फरक पडणार नाही. या दोघांमधला डिफरन्स तेवढाच येणार आहे. त्यामुळे एक्स ॲक्सिसची व्हॅल्यू इथून स्टार्ट होताना 0 पासून होते की 10 पासून की 20 पासून काही फरक नाही, परंतु फोर्स मात्र हे जर 0 पासून स्टार्ट होण्याच्या ऐवजी 100 पासून स्टार्ट होत असेल ते वरची व्हॅल्यू बदलेल. त्यामुळं आपल्याला ते एक्झॅक्ट आपल्याला ते एरिया म्हणजे किंवा ॲक्युरेट एरिया काढता येणार नाही. तर या ठिकाणी कंपल्सरी ते फोर्स ॲक्सिस जे आहे ते या ठिकाणी 0 पासून स्टार्ट झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने इंटिग्रेशनची मेथड यूज करून आपण व्हेरिएबल फोर्सने केलेलं वर्क काढू शकतो. एक उदाहरण कन्सिडर करा की फोर्समुळं मोशन होते, डिस्प्लेसमेंट होतं आणि ते फोर्स बदलतं पण लिनियरली बदलतं. या ठिकाणी एक फिगर तुम्हाला दिसेल. एक्स ॲक्सिसवरती डिस्प्लेसमेंट आहे आणि वाय ॲक्सिसवरती फोर्स आहे. दॅट फोर्स इज नॉट कॉन्स्टंट, इट इज कंटिन्युअसली डिक्रीजिंग, लिनियरली डिक्रीजिंग. म्हणजे जसं जसं डिस्प्लेसमेंट वाढतं ते फोर्स एकसारखं कमी कमी होत जातं, म्हणजे फोर्स हे कॉन्स्टंट नाही. मग या ठिकाणी वर्क कसं काढायचं तर अगोदर मी सांगितलं त्या पद्धतीने इन दिस केस द एरिया ऑफ द ट्रॅपेझियम इज अ क्वाड्रिलॅटरल whose two sides opposite sides are parallel. ट्रॅपेझियम म्हणजे असा चौकोन असतो की ज्याच्यामध्ये दोन बाजू सगळ्याच्या सगळ्या नाही, दोन बाजू समोरासमोर एकमेकांना पॅरलल असतात. या ठिकाणी AS1 आणि BS2 ह्या पॅरलल आहे. तर हा जो ट्रॅपेझियम आहे त्याचा जो एरिया असेल AS1S2B गिव्स अ टोटल वर्क डन. तर अशा पद्धतीने आपण
व्हेरिएबल फोर्सने केलेलं वर्क काढू शकतो. धन्यवाद.